नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेक सण साजरे केले असतील, अनेक पौराणिक कथा ऐकल्या असतील, पण आज मी तुम्हाला अशा एका दिवसाची कथा सांगणार आहे, ज्या दिवशी या संपूर्ण ब्रह्मांडाचा पहिला डोळा उघडला. होय, जर त्या दिवशी सूर्यदेव प्रकट झाले नसते, तर हे संपूर्ण जग फक्त एक अंधारलेली कोठडी राहिली असती. व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढे येणारी कथा फक्त धार्मिक नाही, ती रोगमुक्ती, पापक्षालन आणि काळचक्र बदलणाऱ्या रथाची आहे. अनेकांना वाटतं रथसप्तमी म्हणजे फक्त सूर्यपूजा, पण थांबा, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी पौराणिक झुंज ज्याने ऋषी मुनींना व्याधीमुक्त केलं, असं वरदान ज्याने कुष्ठासारखा असाध्य रोग नष्ट झाला आणि असा दिव्य रथ ज्याच्या एका चाकावर संपूर्ण काळचक्र फिरतं. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात सूर्यदेवाबद्दलची श्रद्धा द्विगुणित होईल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील अंधारही दूर होईल. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा हा प्रामाणिक प्रयत्न भावला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक अशा दिव्य कथांना पुढे नेण्याचं बळ देतो. चला आता आपण सुरू करूया ही रथसप्तमीची दिव्य गाथा. फार प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. भारतवर्षाच्या एका दिशेला कंबोज नावाचं समुद्र नगर होतं. इथे ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथून एका सामान्य स्त्रीचा असामान्य प्रवास सुरू होतो. त्या नगरात यशोमती नावाची एक सुसंस्कृत स्त्री राहत होती. नावाप्रमाणे ती संयमी, कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवात्सल्य होती. तिच्याकडे भरभराटीचा संसार होता. गायगुरं, शेती, मुलं, नातवंड. पहाटेपासून रात्रीपर्यंत ती केवळ कुटुंबासाठी जगत होती. पतीची सेवा, मुलांचे संगोपन, वृद्धांची काळजी यातच तिचं संपूर्ण आयुष्य निघून गेलं. केस पांढरे झाले, शरीर थकलं, डोळ्यांचं तेज कमी झालं, पण एका गोष्टीकडे तिचं लक्षच गेलं नाही. तिने संसाराला सर्वस्व मानलं, पण संसार निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या स्मरणाला वेळच दिला नाही. तिला वाटायचं कर्म करत राहिलं की तेच पुरेसं आहे, पण शास्त्र सांगतात ईश्वर स्मरणाशिवाय कर्म अपुरं राहतं. काळ कोणासाठी थांबत नाही. यशोमती वृद्ध झाली. एका संध्याकाळी ती ओसरीत बसलेली असताना बाहेर पावसाची संतधार सुरू होती. आकाशात विजा चमकत होत्या. त्या भयान वातावरणात तिच्या मनात प्रथमच मृत्यूची भीती जागी झाली. हा क्षण महत्त्वाचा आहे, पुढे नक्की आहे का? तिला जाणवलं देह आता साथ देत नाही. कोणत्याही क्षणी प्राण जाऊ शकतात आणि मनात विचारांचा पूर आला. मी आयुष्यभर काय कमवलं? धर्मराज मला काय विचारतील? तिच्या लक्षात आलं पुण्याच्या नावावर हात रिकामे आहेत. हा विचारच तिच्यासाठी भयानक होता. तिने ठरवलं उरलेल्या आयुष्यात तरी काहीतरी प्रायश्चित्त करायचं. पण शरीर थकलं होतं. तीर्थयात्रा शक्य नव्हती. कठोर व्रत पेलणं अशक्य होतं. तेव्हाच तिला आठवलं अरण्यात वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे. त्रिकालदर्शी, वेदज्ञ, करुणामूर्ती. इथे कथा कलाटणी घेते. व्हिडिओ स्किप करू नका. काठीच्या आधाराने अनेक अडथळे पार करत ती आश्रमात पोहोचली. तिथे शांतता होती, वेद मंत्राचा निनाद होता आणि सृष्टीचं अद्भुत संतुलन दिसत होतं. तिने ऋषींच्या चरणावर लोटांगण घातलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वशिष्ठ ऋषींनी डोळे उघडले. त्यांच्या दृष्टीत करुणा होती. आता शांत चित्ताने मन शांत करू नये का? कारण पुढे ऋषी वशिष्ठ असा उपाय सांगणार आहेत जो आजही शास्त्रांनी प्रामाणिक मानला आहे. ते म्हणाले, माते भय कशाचं? यशोमतीने आपली व्यथा मांडली. ऋषी हसले आणि म्हणाले, पश्चाताप हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे. त्यानंतर त्यांनी रथसप्तमीचं महत्त्व सांगितलं. माघ शुक्ल सप्तमी, अचला सप्तमी. वशिष्ठ ऋषी सांगतात, माते, माघ शुक्ल सप्तमी ही केवळ तिथी नाही. भविष्योत्तर पुराण आणि स्कंद पुराणात हिला अचला सप्तमी म्हटलं आहे, कारण या दिवशी केलेलं पुण्य कधीच नष्ट होत नाही. आता हा भाग नक्की आहे का? कारण इथूनच उपाय सुरू होतो. पुढे वशिष्ठ ऋषी यशोमतीला सांगतात, रथसप्तमी हा दिवस खुद्द भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे. याच दिवशी भगवान भास्कराने
आपल्या रथाची सूत्रे हाती घेऊन या विश्वाला प्रकाशमान केलं होतं. हे माते, तू जर या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाची उपासना केलीस तर तुझे 7 जन्माचे पाप भस्मसात होईल. यशोमतीने उत्सुकतेने विचारले, गुरुदेव, पण मी तर अज्ञानी आहे. मला मंत्र येत नाहीत. मला पूजाविधी माहीत नाहीये. मी काय करू? त्यावर वशिष्ठ ऋषी म्हणाले, भक्तीला मोठ्या विधीची गरज नसते. मन शुद्ध असलं की ते पुरेसं असतं. मी तुला सांगतो तसे कर. रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठ. कोणत्याही पवित्र नदीत किंवा तुझ्या अंगणातील शुद्ध पाण्यानं स्नान कर. पण स्नान करताना एक गोष्ट लक्षात ठेव. तुला 7 रुईची पाने घ्यायची आहेत. रुई म्हणजे अर्क वनस्पती. ही वनस्पती सूर्याला अत्यंत प्रिय आहे. या 7 पानावर थोडे तांदूळ, थोडे हळदी कुंकू आणि सुपारी ठेव. हे 7 पाने तू तुझ्या डोक्यावर धारण कर आणि मग स्नान कर. स्नान करताना सूर्याचे स्मरण कर आणि मनाशी म्हण की हे सूर्यदेवा, माझ्या या 7 जन्मातील पापे धुवून टाक. माझ्या शरीरातील रोग काढून टाक. मला शुद्ध कर. नंतर ऋषींनी तिला पूजेचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, स्नान झाल्यावर तू ओल्या वस्त्रानेच तुझ्या अंगणात ये. तिथे गायीच्या शेणाने सारवून एक पवित्र जागा तयार कर. त्या जागेवर गायीच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवून एक छोटी चूल तयार कर. त्या चुलीवर एक मातीचे भांडे ठेव. त्या भांड्यात गायीचे दूध तापवायला ठेव. तेव्हा पूर्वेला भगवान सूर्यनारायण आपल्या रथावर आरूढ होऊन दर्शन देतील. त्याच वेळी त्या भांड्यातील दूध उकळून वर आले पाहिजे. ते दूध भांड्याच्या बाहेर ओसंडून वाहू दे. ते दूध वाया जात नाही माते, तर तो साक्षात अग्नीला आणि सूर्याला दिलेला नैवेद्य असतो. त्या दुधात नंतर तांदूळ आणि गूळ घालून खीर बनव आणि तीच खीर नैवेद्य म्हणून सूर्याला दाखव. आणि सर्वात शेवटी एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात लाल फूल, रक्तचंदन आणि काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण कर. बस इतकेच तुला करायचे आहे. हे व्रत जर तू मनोभावे केलेस तर तुला यमलोकाचे तोंड पाहावे लागणार नाही. यशोमतीने ऋषीचे चरणधूळ कपाळाला लावली. वशिष्ठ ऋषींचे हे बोल ऐकून यशोमतीचं आयुष्यच बदलून गेलं. ती घरी परतली. तिच्या मनात आता भीती नव्हती, तर एक वेगळाच उत्साह होता. 2 दिवस कसे बसे गेले आणि भाग्याचा दिवस उजाडला. रथसप्तमीची पहाट झाली. आकाशात अजूनही ताऱ्यांची लुकझुक चालू होती. वारा शांत वाहत होता. यशोमती उठली. तिने वशिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली. तिने 7 रुईची पाने गोळा केली. त्यावर अक्षता आणि कुंकू ठेवले. ती पाने डोक्यावर ठेवून तिने डोळे मिटले आणि ओम सूर्याय नमः असा जप करत स्नान केले. त्यानंतर तिने प्रार्थना केली, हे भास्कर, माझ्या पापांचा नाश कर. स्नान उरकून ती अंगणात आली. तिने स्वतःच्या हाताने शेणाची चूल मांडली. त्यावर सुगट म्हणजेच बोळके ठेवले. त्यात दूध ओतलं आणि गोवऱ्या पेटवल्या आणि अग्नी प्रज्वलित केला. इकडे पूर्वेला हळूहळू तांबडे फुटू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि क्षितिजावर तो सोन्याचा गोळा वर येऊ लागला. सूर्याची पहिली किरणे यशोमतीच्या अंगणात पडली आणि काय आश्चर्य, त्या क्षणी त्या मातीच्या भांड्यातील दुधाला उकळी फुटली. ते शुभ्र धवल दूध फेसाळले आणि भांड्यांच्या काठावरून गणाधिपते नमः म्हणत बाहेर सांडले. जणू सूर्यदेवांनी स्वतः स्वीकारलेला नैवेद्य. यशोमतीचे डोळे भरून आले. तिने हात जोडले आणि ती जमिनीवर नतमस्तक झाली. तिने त्या दुधात तांदूळ आणि गूळ घातला. खीर शिजली. तिने केळीच्या पानावर नैवेद्य वाढला. त्यानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले. पाण्याच्या धारेतून तिने सूर्याचे तेजस्वी रूप पाहिले आणि तिचे अंतःकरण तृप्त झाले. तिची पूजा पूर्ण झाली. तिला वाटले की आपल्या डोक्यावरचे ओझे हलके झाले आहे. आता पुढचा भाग चुकवू नका. पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. यमदूत, अंधार, भयानक आकृती आणि अचानक प्रकाशाचा महापूर, सूर्यदूतांचा प्रवेश आणि यमदूतांचा पराभव. दिवस सरत गेले, महिने सरले. यशोमतीचे वार्धक्य वाढले आणि अखेर तिच्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला.
ती अंथरुणावर खिळून होती. तिची वाचा बसली होती. घरचे लोक तिच्या भोवती जमा झाले होते. कोणाच्या डोळ्यात पाणी होते, तर कोणी देवाचा धावा करत होते. पण यशोमतीला मात्र काहीतरी वेगळं दृश्य दिसत होतं. तिला खोलीच्या कोपऱ्यात गडद अंधार दिसू लागला. त्या अंधारातून 2 दिग्पाळ आणि भयानक आकृती बाहेर आल्या. त्यांचे शरीर कोळशासारखे काळे होते, डोळे रक्तासारखे लाल होते, केस विस्कटलेले होते, हातामध्ये लोखंडी साखळदंड आणि फास होते. हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात यमदूत होते. यमदूताने यशोमतीकडे पाहिले आणि ते म्हणाले, चल म्हातारे, तुझी वेळ संपली. तू पृथ्वीवर खूप दिवस राहिलीस. आता तुला आमच्यासोबत यमपुरीत यावे लागेल. तिथे तुझ्या कर्माचा हिशोब होईल. यशोमतीचा जीव घाबरला. तिला ओरडायचे होते, पण आवाज फुटत नव्हता. तिने मनातून सूर्याचा धावा केला, हे आदित्य, हे दिनकर, वाचव मला. मी तुला शरण आले आहे. यमदूत पुढे सरसावले. त्यांनी आपला पाश यशोमतीच्या गळ्यात टाकण्यासाठी हात वर केला. पण त्या क्षणी एक अघटित घडले. त्या खोलीचे छप्पर भेदून एक दिव्य प्रकाश झोत आत आला. तो प्रकाश इतका प्रखर होता की हजारो विजेचे दिवे लावले तरी कमी पडतील. त्या प्रकाशाच्या तेजाने यमदूतांचे डोळे दिपून गेले. त्यांना काहीच दिसेनासे झाले आणि त्या प्रकाशातून 4 दिव्य पुरुष खाली उतरले. त्यांचे रूप काय वर्णावे. त्यांनी पितांबर नेसले होते. त्यांच्या गळ्यात तेजस्वी मोत्यांच्या माळा होत्या. त्यांच्या मस्तकावर सुवर्ण मुकुट होते आणि त्यांच्या शरीरातून सूर्यासारखी प्रभा फाकत होती. हे भगवान सूर्यनारायणाचे पार्षद होते, सूर्यदूत होते. सूर्यदूतांना पाहून यमदूत मागे सरकले. त्यांनी विचारले, तुम्ही कोण आहात? आमच्या कामात अडथळा का आणत आहात? ही स्त्री पापी आहे. हिला नेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. तेव्हा सूर्यदूतांचे नायक गंभीर आवाजात म्हणाले, थांबा यमदूतांनो, तुमची माहिती अपूर्ण आहे. ही स्त्री आता सामान्य मानव राहिलेली नाही. हिने माघ मासातील रथसप्तमीचे व्रत केले आहे. ज्या दिवशी हिने रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान केले आणि सूर्याला दूध अर्पण केले, त्या दिवशी हिची कोटी कोटी जन्माची पापे जळून भस्मसात झाली आहेत. आता ही निष्पाप आहे. हिला स्पर्श करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हिचे स्थान आता नरकात नाही, तर हिचे स्थान आता सूर्यलोकात आहे, जिथे दुःख नाही, जिथे म्हातारपण नाही, जिथे मृत्यू नाही. अशा दिव्य लोकात आम्ही हिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. यमदूत निरुत्तर झाले. सूर्यव्रताचा प्रभाव किती महान असतो हे त्यांना समजले. त्यांनी यशोमतीला लांबूनच नमस्कार केला आणि ते अदृश्य झाले. सूर्यदूतांनी अतिशय प्रेमाने यशोमतीला उचलले आणि एका दिव्य रथात बसवले. यशोमतीने जाताना आपल्या घराकडे एक शेवटची दृष्टी टाकली. तिला आता कशाचीच आसक्ती उरली नव्हती. ती आनंदाने त्या अनंत प्रवासाला निघाली. रथसप्तमीचे व्रत यमराजालाही थांबवू शकते. सूर्यव्रताच्या प्रभावामुळे यमदूतही थांबले. यशोमतीचा प्रवास नरकाकडे नव्हे, तर सूर्यलोकाकडे झाला. माझ्या प्रिय भक्तांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते, ईश्वराच्या दारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. रथसप्तमी ही फक्त खगोलीय घटना नाही. तो दिवस आहे रोग दूर करण्याचा, मानसिक त्रास कमी करण्याचा आणि आयुष्यात प्रकाश आणण्याचा. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. आपण ईश्वराकडे एक पाऊल टाकलं तर तो आपल्याकडे 10 पावलं पुढे येतो. ही कथा इथेच थांबवू नका, ती पुढे सांगा, कारण संस्कृती सांगितली तर जिवंत राहते. ही कथा फक्त ऐकू नका, तिला जगा आणि पसरवा, शेअर करा. आपल्या मुलांना सांगा, आई वडिलांना ऐकवा, कारण हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. आजच्या वेगवान आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या आजारांनी वेढलो गेलो आहोत. कोणाच्या सांध्यांच्या वेदना आहेत, कोणाला पचनाचे त्रास आहेत, तर कोणाचं मन कायम अस्वस्थ तणावग्रस्त आहे. या सगळ्यावर शास्त्रांनी सांगितलेला एकच प्रभावी उपाय आहे, सूर्यदेवाची उपासना. रथसप्तमी दिवशी नेमकं काय करावं, मी तुम्हाला अतिशय सोपे आणि सहज उपाय सांगते. पहाटे लवकर उठा आणि या दिवशी आळशीपणाला अजिबात थारा देऊ नका. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ मिसळा.
जर 7 रुईंची पाणी मिळाली तर ते अत्यंत उत्तमच, नसतील तरी किमान मनापासून सूर्याला नमस्कार जरूर करा आणि मोठ्याने म्हणा, आदि देव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा जिथे सकाळचं ऊन थेट येतं तिथे एक वाटी दूध नक्की तापवा. जेव्हा ते दूध उतू जाईल तेव्हा असा भाव ठेवा, तुमच्या घरातील दारिद्र्य, रोग आणि नकारात्मकता देखील बाहेर पडत आहे. त्या दुधाची खीर बनवा, ती प्रसाद म्हणून स्वतः घ्या आणि घरातील प्रत्येकाला प्रेमाने वाटा. विश्वास ठेवा, तुमच्या शरीरातील एक नवी ऊर्जा संचारेल आणि तुमचं मन आपोआप शांत व प्रसन्न होईल. आता आपण इथेच थांबूया, पण निरोप घेताना एक सुंदर संकल्पना करूया. या रथसप्तमीच्या पवित्र दिवशी आपल्या मनात साचलेला द्वेष, मत्सर आणि रागाचा अंधार दूर करूया. चला सूर्यासारखे तेजस्वी बनूया आणि आपल्या प्रकाशाने इतरांच्या आयुष्यात उजेड पसरवूया. ही पुरातन आणि दिव्य कथा तुमच्या मनाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ज्ञान बोलून वाढतं आणि पुण्य वाटल्याने द्विगुणित होतं. कमेंटमध्ये नक्की सांगा, ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली का? सूर्यनारायण भगवान की जय. पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक आणि आध्यात्मिक कथेसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.